नमस्कार. एक मोठी घडामोड अफगाणिस्तानमधून समोर आलेली आहे. आज सकाळी पहाटेच्या सुमारास अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप आला आणि त्यामध्ये शेकडो लोक जखमी झालेले आहेत. मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे. काय संपूर्ण प्रकरण आहे, कुठे नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात पटकन या व्हिडिओतून अपडेट जाणून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर अफगाणिस्तानमध्ये सोमवारी पहाटे 4च्या सुमारास हा भीषण भूकंप झाला. याची तीव्रता जी होती ती 6.3 रिश्टर स्केल होती असं सांगितलं जात आहे. आणि अफगाणिस्तानातील मजार शरीफ शहराजवळ हा भूकंप झाला आहे. 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. 260 लोक यात जखमी आहेत असंही तिथे सांगण्यात आलेलं आहे. तर अमेरिकन भूगर्भीय जे सर्वेक्षण आहे त्यांनी याबाबत माहिती दिली की मजारे शरीफ जवळील 28 किलोमीटर खोलीवर या भूकंपाचं केंद्रस्थान असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. सकाळपर्यंत एकूण 150 लोक यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळाली. 7 जण शहीद झालेले आहेत आणि काही जण आहेत जे मजारे शरीफ जवळील डोंगराळ उत्तरेच्या प्रांतामध्ये राहत होते, त्यांना स्थलांतरित देखील करण्यात आलेलं आहे. सोमवारी सकाळपर्यंत गोळा केलेल्या रुग्णालयाच्या अहवालानुसार मृतांची गणना अजूनही सुरूच आहे. बल्ख आणि समंगन या प्रांतातील काही भाग यात सर्वाधिक प्रभावित झाल्याचं बोललं जात आहे, ज्यामुळे अनेक नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला. आता लष्करी बचाव आणि तिथले जे स्थानिक लोक आहेत ते तिथे मोहीम राबवत आहेत आणि जे ढिगाऱ्याखाली लोक अडकलेले आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहू शकतो कुठे कुठे जमीन खचलेली आहे, तर कुठे पडझड झाल्याची सुद्धा दृश्य आपल्याला दिसते आहे. आणि एक CCTV त्यातला समोर आलेला आहे, त्यामध्ये कशाप्रकारे हा भूकंप येतो आहे आणि त्यातली ही दृश्य यात कैद झालेली आहे. जखमींना नेण्यासाठी देखील तिथे व्यवस्था केली जाते आहे. भूकंपामुळे मजारे शरीफ या पवित्र दर्ग्याचा काही भाग देखील उद्ध्वस्त झाला असं बोललं जात आहे. बल्ख प्रांताचे प्रवक्ते हाजी जईद यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. तर आणखी या प्रकरणात काय अपडेट येते ते पाहावे लागतील. मात्र तुर्तास ही माहिती समोर आलेली आहे. असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.